श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च उरण इस्लामपूर या कॉलेजची माहिती। म्हणजे माग 2024 मध्ये या कॉलेजचा कसा कट ऑफ लागला होता, त्याचप्रमाणे या कॉलेजची माहिती काय काय ते पाहत आहोत आपण। या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 150। हे कॉलेज 2016 मध्ये एस्टॅब्लिश झाले। त्याचप्रमाणे या कॉलेजची एका वर्षाची फी आहे 7,63,000। या कॉलेजचा जो नंबर आहे तो आहे 1143 हा नंबर आहे। आपण आता पाहूया त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ कसा लागला होता कॅटेगरी वाइज। तो ओपन कॅटेगरीसाठी पहिला राऊंड जो होता तो होता 608, त्याचा एसएमएल होता 6036, दुसरा राऊंड होता 613, तिसरा राऊंड होता 603। वुमनचा पहिला राऊंड होता 608, त्याचा एसएमएल जो होता तो होता 5985, दुसरा राऊंड होता 614, तिसरा राऊंड होता 604। आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला जर नीट परीक्षेमध्ये म्हणावे मार्क्स नसतील तरी देखील त्याला एमबीबीएसच करण्याची इच्छा असेल तर एमबीबीएस साठी नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। त्याबद्दलची जर तुम्हाला डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून याबद्दलची डिटेल माहिती घेऊ शकता। नेपाळमध्ये एमबीबीएस साठी आपण कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो, त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून नेपाळमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, नेपाळमध्ये एमबीबीएस करण्यासाठी डिटेल माहिती कळू शकेल। त्यामुळे व्हॉट्सअप नक्की करा आणि याबद्दलची डिटेल माहिती जाणून घ्या। तर आता सुरू करूयात आपण पुढच्या कॅटेगरी पासून। तर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी एसबीसी। या कॅटेगरीच्या फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 607, त्याचा एसएमएल होता 6143, दुसरा राऊंड होता 612, तिसरा राऊंड होता 602। वुमनच्या पहिला राऊंडचा कट ऑफ होता 606, त्याचा एसएमएल होता 6155, सेकंड राऊंड होता 612, थर्ड राऊंड होता 602। एसईबीसी या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 603, त्याचा एसएमएल होता 6550, थर्ड राऊंड होता 602 आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 606, त्याचा एसएमएल होता 6180, त्याचा तिसरा राऊंड होता 601। व्हीजेडीटीए या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 594, त्याचा जो एसएमएल होता तो होता 7592, तिसरा राऊंड होता याचा 589। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 584, त्याचा एसएमएल होता 8792, त्याचबरोबर दुसरा राऊंड होता 587, तिसरा राऊंड होता 582 चा। NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 568, त्याचा जो एसएमएल आहे तो होता 10536, त्याचा तिसरा राऊंड होता 560 चा। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 606, त्याचा जो एसएमएल आहे तो होता 6260, त्याचा तिसरा राऊंड होता 603। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 606, त्याचा एसएमएल होता 6230 आणि त्याचा तिसरा राऊंड होता तो होता 601 चा। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 607, त्याचा एसएमएल जो होता तो होता 6127 चा आणि त्याचा तिसरा राऊंड होता 602 चा। SC कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 541, त्याचा जो एसएमएल होता तो होता 13297 चा, दुसरा राऊंड होता 543 चा, तिसरा राऊंड होता 533 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 541 चा, त्याचा एसएमएल होता 13327 चा, त्याचबरोबर त्याचा जो तिसरा राऊंड होता तो होता 534 चा। एसटी कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 406 चा, त्याचा एसएमएल आहे तो होता 26046 चा। त्यानंतर दुसरा राऊंड जो होता तो होता 410 चा, तिसरा राऊंड होता 403 चा आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 407, त्याचा एसएमएल जो आहे तो होता 25903, सेकंड राऊंड होता 406, थर्ड राऊंड होता 403। तर ही या कॉलेज बद्दलची माहिती होती। मागच्या वर्षी जो कट ऑफ लागला त्या कट ऑफ पेक्षा या वर्षीचं मेरिट कदाचित 40 ते 50 मार्कांनी खाली येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एसएमएल जो आहे तो मात्र आहे तसाच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्काप्रमाणे या वर्षी जे मार्क्स पडतील
त्याप्रमाणे कुठल्या कॉलेजला अप्लाय करू शकता, ह्याचं तुम्हाला गणित करता येईल, याचं तुम्हाला गणित बांधता येईल. आणि त्यातून जरी तुम्हाला काही शंका असतील, काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अजूनपर्यंत जर तुम्ही मेडिकल करिअर गायडन्सला लाईक आणि शेअर केलं नसेल तर नक्कीच आजच लाईक आणि शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलकडून लगेच येतील. श्री स्वामी समर्थ.